आणि आई भवानी स्पोर्ट्स मोगर्णे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहतोय. टॉस जिंकलाय तो आई भवानी स्पोर्ट्स मोगर्णे संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. निमंत्रित केले ते नेरूर दुर्गावाडी संघाला फलंदाजीसाठी शुभम आणि जोएल सलामीवीर दोन बॅटर्स. स्ट्राईक एंडवर जोएलला जाताना आपण बघतोय. नॉन स्ट्राईक एंडवर शुभम असेल. बॉलिंग मार्कवर कोण येईल हे मात्र पाहण्याची गरज आहे. काही क्षणातच मॅचला सुरुवात होईल. मॅच ऑफिशियल मकरंद सावंत आणि प्रजेश रावले दोन्ही पंचांना मॅचसाठी शुभेच्छा. दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा असतील. 25,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक हे पटकावणार कोण यासाठीचा मात्र हा क्रिकेटचा खेळ आपण गेले 2 दिवस पाहतोय. फिल्डिंग सजवली जाते कारण हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे ज्यामध्ये फक्त आणि फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच सुरू करण्याचा पंचांचा इशारा. ग्रीन सिग्नल येतो ही सामन्याची पहिली ओव्हर टाकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं पहिलं षटक प्रवीण घेऊन येतोय. पहिल्या चेंडूवरती जोएलने खूप चांगला सन्मान दिला. स्टिअर करतोय हलक्या हातानं. मनगटाचा खूप चांगला वापर. खरं तर म्हटलं जातं मराठीमध्ये की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल. इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. आणि आज मात्र या दिवसभरामध्ये पॉसिबल करण्यासाठी जोएल आणि शुभमची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. ती नेरूर दुर्गावाडी संघाकडून एकदा मिळवली जाते. पहिल्या चेंडूवरती संघाच्या धावसंख्येचं आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडतोय जोएल. प्रवीणच्या पहिल्या चेंडूवरती मिळवली जाते 1 धाव. फिल्डिंग खूप चांगल्या पद्धतीची सजवली गेली आहे. ज्या वर्तुळाकाराचं मैदान आहे सुसज्ज असं मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध झालंय. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट आपण बघतो त्याप्रमाणे स्टेडियम ज्याप्रमाणे असतं त्याचप्रमाणेच हे मैदान आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतंय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा क्रिकेटचा खेळ एक चांगला अनुभव देऊन जातोय. खूप चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय कव्हर क्षेत्रामध्ये. शुभमच्या माध्यमातून मिळवली जाणारी ही दुसरी धाव या स्पर्धेतली. वैयक्तिक धावसंख्येचं खातं मात्र यावेळेला उघडतोय तो शुभम. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जाते नेरूर दुर्गावाडी संघाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकांना कुठेतरी धावपळ करण्याचा प्रयत्न करावा लागेल या मॅचमध्ये कारण एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज आहे तर दुसऱ्या बाजूला डावखुरी हाताचा फलंदाज आहे. स्ट्राईक रोटेट होते. पुन्हा एकदा जोएल येतोय स्ट्राईक एंडवर. राऊंड विकेटचा मारा. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होत होता. पायाचा वेध घेतलाय. चेंडू मात्र निर्धाव असेल. प्रवीणच्या माध्यमातून हा वैयक्तिक पहिल्या षटकातला तिसरा चेंडू हाताळला जातोय. 2 चेंडूंवरती आल्या 2 धावा. तिसरा चेंडू मात्र निर्धाव. गेले 2 दिवस ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पावसाचं सावट आपण पाहिलं होतं. कुठेतरी ही स्पर्धा पूर्ण होते की नाही, आयोजन पूर्ण होतंय की नाही अशी कुठेतरी धाकधूक लागून राहिली होती आयोजकांना. परंतु 2 दिवसांनी पावसाने कृपा केली आणि नक्कीच मात्र या स्पर्धेच्या आयोजनाला सुरुवात झाली. यावेळेला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॅकफुटवर जाऊन पंच केला जातोय. चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर क्षेत्राच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी तैनात केला गेलाय. खूप चांगली फिल्डिंग सजवली जाते. एक विकेट किपर आहे. विकेट किपरच्या उजव्या बाजूने जर आपण पाहिलात तर एक शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू जो आता मात्र मागे जातोय. थर्डमॅनमध्ये चाललाय. शॉर्ट फाईन लेग आहे. पॉईंटमध्ये एक फिल्डर उपस्थित केला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू आतमध्ये आणला जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलात तर एक कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. मिडॉनमध्ये एक फिल्डर. शॉर्ट मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बरेच खेळाडू आहेत. डावखुरी हाताचा फलंदाज आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्टिअर करतोय चेंडूला. स्ट्रायकिंग अंपायरच्या दिशेने जाईल चेंडू. तोपर्यंत शुभम आणि जोएलच्या जोडीकडून आणखीन एक धाव या ठिकाणी घेतली जाते. एक शांत संयमी क्रिकेट सुरू करतायत. एकेरी दुहेरी धावांनी मात्र संघाच्या धावसंख्येला या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये म्हणजेच या हाणामारीच्या षटकामध्ये अशा एकेरी दुहेरी धावा पाहायला मिळात नंतर मात्र कुठेतरी थोडासा संयम राखलेला फलंदाजांनी दिसतोय. पहिल्या षटकामध्ये कोणताही विकेट गमावण्याची या ठिकाणी घाई करत नाहीयेत. 5 ओव्हरचा सामना आहे. बरेचसे चेंडू हातामध्ये अजूनही शिल्लक आहेत. त्यामुळे शांत सुरुवात, एक संयमी सुरुवात. यावेळेला खूप चांगला चेंडू खेळण्यासाठी जागा बनवली गेली आणि चेंडूला पाठवलं जाते ते बॅकवर्ड पॉईंट क्षेत्राच्या दिशेने. फिल्डर चेंडू मागे धावतायत. तोपर्यंत 2 धावा जोएल आणि शुभमने पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेची मागणी करतायत शुभम. जोएलने मात्र थांबवलंय. 2 धावांवरती समाधानी राहतील जोएल. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. शेवटचा चेंडू होता या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामधला. ओव्हरची मात्र या ठिकाणी समाप्ती होईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस बिनगडी बाद 6 चेंडूंवरती मिळवल्या जात आहेत 6 धावा.
जात नाहीये. एकेरी दुहेरी धाबांना धावफलक पुढे घेऊन गेलेत. स्वतःला सेट केलंय फलंदाजांनी बऱ्यापैकी. चेंडूवर नजर टिकवली आहे. आता मात्र कुठेतरी मोठे फटकेबाजी अपेक्षित केली जाईल. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी मोठे फटकेबाजी अपेक्षित होती, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असताना सुद्धा फलंदाजांनी खूप चांगला संयम राखला. स्वतःला बऱ्यापैकी मैदानामध्ये सेट केलं, चेंडूवर नजरा टिकवल्या आणि आता मात्र ओव्हरची समाप्ती झाल्यानंतर नवीन ओव्हरची सुरुवात होईल. नवीन ओव्हरसाठी नवीन गोलंदाज या वेळेला निवडला जातोय. बॉलिंग मार्कवर प्राचारण केलं जात आहे. आई भवानी स्पोर्ट्स मोगरने संघाकडून नवीन गोलंदाज अप टू द मार्क. ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक निखिल घेऊन आलाय. मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. आज मात्र स्वतःच्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी खेळण्यासाठी मात्र आज या ठिकाणी दाखल झाल्यानंतर गोलंदाजी मार्कवर आपण निखिलला बघतोय. वैभवजी पेंडुरकर साहेब यांचं काल खरंच या स्पर्धेबद्दल आपण लाभलेलं विशेष सहकार्य आणि त्याबद्दल त्यांचं आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. आज त्यांच्या सुपुत्राचा वाढदिवस सुद्धा आहे. एक धाव सहज पूर्ण केली जाते. एकेरी धावेवर समाधानी राहतील 2 वेळा फलंदाज आपण पाहिलात तर सुरुवात चांगली केली आहे. निखिल येतोय गोलंदाजी मार्कवर. आज आमच्या मंडळाचे सदस्य आणि मंडळाचे मार्गदर्शक, मंडळाचे हितचिंतक सन्माननीय वैभव पेंडुरकर यांच्या सुपुत्राचा वाढदिवस म्हणजेच विनय वैभव पेंडुरकर यांचा आज 10वा वाढदिवस आहे. ब्राह्मणदेव भटवाडी युवा मंडळाच्या वतीने विनय वैभव पेंडुरकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा सुद्धा आपण देत आहोत. स्ट्राइक एंडवर जोएलला आपण बघतोय. निखिलच्या पुढील चेंडूसाठी थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, थोडीशी फ्लाइट दिली गेली होती. या वेळेला चेंडूला खूप चांगला सन्मान दिला जातोय जोएलच्या माध्यमातून. चेंज ऑफ पेस आपण पाहिला, त्यावर जोएलनं मात्र खूप चांगला सन्मान दिलाय चेंडूला, गोलंदाजाला. फास्टेस्ट 50 आज दिवसभरामध्ये जो कोणी फलंदाज ठोकेल त्याला मात्र 5001 रुपयाचं पारितोषिक आहे. जोएलच्या बॅटमधून या वेळेला मोठा फटका, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू 4 धावांसाठी, खणखणीत चौकार. आज दिवसभरामध्ये जो कोणी फलंदाज ठोकेल त्याला मात्र 5001 रुपयाचं पारितोषिक आहे. जोएलच्या बॅट मधून या वेळेला मोठा फटका, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू 4 वैभव पेंडुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त जो कोणी फलंदाज फास्टेस्ट 50 ठोकेल या स्पर्धेतली त्याला मात्र 5000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. या वेळेला पॉइंट कव्हर क्षेत्राच्या घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. डिक्लेअर झोनच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील, परंतु जोएल खूप चांगल्या रंगात येतोय. आता मात्र आपल्या ढंगात येतोय. बॅटचा फेस ओपन केलाय, थोडासा आक्रमक होताना दिसलाय. या अगोदरच्या चेंडूवरती फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप चांगला पुल आपल्याला पाहायला मिळाला. तो पुल मात्र सक्सेसफुल झाला. त्यानंतर मात्र फुल टॉस बॉलला पाठवतोय पॉइंट कव्हर क्षेत्राच्या दिशेने. डिक्लेअर झोन आहे, 2 धावा मिळतील आणि संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये 2 धावांची वाढ, 2 धावांची प्रगती, 2 धावांचा विकास, 2 धावांचा बदल, 2 धावांचं परिवर्तन, 2 धावांचा चेंज आणि संघाचं धावफलक जाऊन पोहोचता येते 13 धावांवरती. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल, घुटना टेक फटका आपण पाहिलाय. पुन्हा एकदा जातोय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने. फिल्डर तैनात आहे. थ्रो जोपर्यंत गोलंदाजाकडे येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आहेत जोएल आणि शुभमच्या जोडीने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरी धावांना चौकार षटकारांची जोड असणं मात्र तितकंच महत्वाचं आहे, कारण प्रत्येक बॉलवर चौकार षटकार तितकं स्वप्न पूर्ण करणं हे सोपं नाहीये. त्यामुळे एकेरी दुहेरी धावा घेणंही तितकंच गरजेचं आहे. क्रिकेटच्या पटलावरती या एकेरी दुहेरी धावांना नवसंजीवनी मानल्या जाणाऱ्या धावा म्हटलं जातं. यावेळेला मात्र बॅकफुटवर येऊन पुन्हा एकदा हवेमध्ये फटका केलाय. थोडासा मिस टाइम होतोय फटका, ताकद पुरेशी लागत नाहीये. स्ट्राइक एंडवर थ्रो करतोय, गॅदर करतोय विकेट किपर. तोपर्यंत जोएल आपल्या सेफ झोन मध्ये
आणखीन 2 धावा जोईलच्या बॅट मधून येत आहेत. संघाचा धावफलक दुहेरी धाब्याने पुढे सरकते. धावफलकावर धावा आहेत त्या 17. या ओव्हरमध्ये एकूण 11 धावा आल्या आहेत. पहिल्या ओव्हरमधून 6 धावा आल्या होत्या. आतापर्यंत कोणतीही विकेट गोलंदाजांना फटकावता आलेली नाहीये. प्रवीणनं मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 4 सिंगल, 1 डबल, 1 निर्धाव चेंडू अशा पद्धतीने ओव्हरची समाप्ती केली. पहिल्या ओव्हरमधून आल्या होत्या 6 धावा. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात एकेरी धावेने केली. त्यानंतर एक निर्धाव चेंडू सुद्धा आला, परंतु तिसऱ्या बॉलवर चौकार ठोकत शेवटच्या 3 चेंडूंवरती दुहेरी धावांचे 3 फटके ठोकले ते जोएलने आणि संघाच्या धावफलकाला नेऊन पोहोचवले. ते बिनगडी बाद 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 8.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 17 धावांवरती. आणि नुकतीच एक मोठी स्पर्धा पार पडली होती सिंधुदुर्ग चषक म्हणून वेंगुर्ल्याच्या कॅम्प मैदानावरती. हाच जोहेल ज्याने मात्र 11 चेंडू 54 धावांची वैयक्तिक खेळी केली होती. विस्फोटक बॅटिंग आपण पाहिली होती ती जोहेलच्या माध्यमातून. आणि आज सुद्धा ब्रह्मदेव भटवाडी युवा मंडळाच्या आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या बॅटिंगचा क्लास त्या ठिकाणी दाखवून देतोय. आणि आज आमच्या समालोचन कक्षासाठी सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय पेडणेकर सर यांच्याकडून आमचे सहकारी समालोचक समीरजी राणे आणि मला स्वतःसाठी एक 500 रुपयांचं वैयक्तिक पारितोषिक आलंय. त्याबद्दल समीरजी राणे सर आपलं खरं तर विशेष अभिनंदन या ठिकाणी करतोय. सकाळीच मी स्पर्धेला मैदानामध्ये येत असताना पेडणेकर सर मला रस्त्यामध्ये भेटले. त्यांनी आमची विचारपूस सुद्धा केली आणि त्यानंतर आपल्या समालोचनाचं कौतुक सुद्धा त्यांनी केलं. आणि आज मात्र दोघांनाही 500 रुपयाचं वैयक्तिक पारितोषिक पेडणेकर सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलं आहे. तर नक्कीच पेडणेकर सरांचा आम्ही विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. 2 ओव्हरची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाचं धावफलक मात्र 17 धावांवरती. गोलंदाजांना मात्र या सलामीवीर बॅटर्सना आउट करण्याची संधी अजूनही मिळत नाहीये. थोडासा तिखट मारा करावा लागेल. अमित पाताडे गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. थोडासा लांब पल्ल्याचा गोलंदाज आहे. 8 ते 10 पावलांचा रनअप. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. फुल टॉस बॉल मिळालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. कडक कडकडीत प्रहार चेंडू सीमारेषा पार. चेंडूचा घेतलाय पुरेपूर समाचार. चेंडू पाठवलाय सीमारेषा पार आणि ठोकला जातोय. शुभमच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये. 22 स्वरूपातल्या या धावा मात्र जरूर या ठिकाणी धावफलकावर अंकित केल्या जातील. कालच आपण म्हटलं होतं की क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही येऊ दे, धावा येणं महत्वाचं आहे. मग त्या 22 लेग बाईच्या स्वरूपातल्या असतील, वाईड नो बॉलच्या स्वरूपातल्या असतील, एकेरी दुहेरी धावांच्या स्वरूपातल्या असतील किंवा चौकार षटकाराच्या स्वरूपातल्या असतील, धावा कशाही येऊ दे, धावा येणं महत्वाचं आहे. जोईल आणि शुभमची जोडी खूप चांगल्या पद्धतीने आता मात्र खेळपट्टीवर सेट झाली आहे. तर ठोकून बसते. एका बाजूने मात्र थोडासा आक्रमक झालेला दिसला शुभम या वेळेला. जोएल मात्र आपला एक स्वाभाविक खेळ मैदानामध्ये सादर करतो. एक शांत संयमी सुरुवात केली पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावांसोबत. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये एक चौकार ठोकत 11 धावा मिळवल्या. 3 दुहेरी धावांचे फटके दुसऱ्या ओव्हरमधून आले होते. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 17 धावा धावफलकावर होत्या. या वेळेला खूप चांगला सलमान बॉटम हँडचा खूप चांगला वापर. फ्लिक करतोय चेंडूला ऑन साइडच्या दिशेने. फिल्डर शॉर्ट मिड विकेट मध्ये तैनात आहे. 1 धाव मिळवली जाते पुन्हा एकदा जोएल कडून. स्वतःच्या संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये आणखीन एका धाव्याची भर पाडून देतोय. धावफलकाला एकेरी धावेनं एक घर पुढे घेऊन चाललाय तो जोएल. 22 धावा धावफलकावर होत्या. एकेरी धावेसोबत 23 धावा आता मात्र धावफलकावर असतील. स्ट्राईक रोटेट होते. पुन्हा एकदा डावकुरे हाताचा फलंदाज शुभम येतोय स्ट्राईक एंडवर, ज्याने मात्र या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करतायत कारण डावकुरे हाताचा फलंदाज या वेळेला स्ट्राईक एंडवरती आहे. दैदिप्यमान, देखणी, दिमागदार, शिस्तबद्ध अशी क्रिकेट स्पर्धा.
tenniscricket.in माध्यमातून संपूर्ण जगभराच्या पाठीवर तसं पाहायला गेलं तर 202 देश आहेत. त्यापैकी 10 देशांमध्ये जरी युट्यूबवर बॅन असलं तरी उर्वरित 192 देशांमध्ये आपण कुठेही उपस्थित असलात तरी या स्पर्धेचा थेट प्रक्षेपित होताना आनंद आपण घेऊ शकता. tenniscricket.in माध्यमातून अगदी नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण आपण पाहायला मिळतंय. यावेळेला फ्रंट फूटचा खूप चांगला वापर केला होता. बॅट सुद्धा अंगापासून थोडीशी दूर नेली होती. चेंडू मात्र बॅट पासून बराचसा बाहेर होता. जातो चेंडू विकेट किपरकडे. निर्धाव चेंडून होते सांगता. अमित पाताडे विरुद्ध शुभम. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला मात्र कट करतायत चेंडूला. चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. फिल्डर धावतोय चेंडूला अडवण्यासाठी. तोपर्यंत 2 धावा तर सहज पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का तर थांबवले दोन्ही फलंदाजांनी मात्र एकमेकांना दुहेरी धावेवर मानतायत समाधान. 2 धावांची वाढ संघाच्या धावफलकावरती आणि धावफलक पुढे सरकतंय 25 धावांवरती. क्वार्टर सेंचुरी पूर्ण होते. त्याचबरोबर राकेश साळगावकर यांच्याकडून दोन्ही समालोचन करणाऱ्या आमच्या टीमला वैयक्तिक दोघांनाही 500-500 रुपयाचं पारितोषिक म्हणजे समीरजी राणे सर आणखीन 500 रुपयाचं पारितोषिक आपल्या दोघांसाठी या ठिकाणी आलेलं आहे. राकेशजी साळगावकर आपलं विशेष आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. धावसंख्या 25 धावांवरती 25 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. ही खरी एक महत्वाची बाब आहे. यावेळेला मात्र अतिरिक्त उसळी चेंडूमध्ये पाहायला मिळते. एक एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स खेळपट्टीवरती आणि या डॉट बॉल सोबत ओव्हरची होते समाप्ती. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 3 षटकांची समाप्ती झाल्यानंतर बिनगडी बाद 25 धावा धावफलकावरती नेरूर दुर्गावाडी संघाच्या खात्यामध्ये. आई भवानी स्पोर्ट्स मोगरणे विरुद्ध नेरूर दुर्गावाडी या 2 संघांमध्ये स्पर्धेतली याच्या दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. पहिल्या 3 ओव्हरमध्ये गोलंदाजांना अजूनही विकेट पटकावता आलेली नाहीये आणि गोलंदाजाने 25 धावा खर्च केलेत. 8 धावा प्रति षटकाची सरासरी बघायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 6 ज्यामध्ये 4 सिंगल रन 1 डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र एक दुहेरी धावेचा फटका. अशा पद्धतीने मात्र पहिल्या षटकात 6 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज प्रवीणने. दुसरी ओव्हर हाताळली होती निखिल उर्फ बंटी याने ज्याने मात्र 1 चौकार 3 दुहेरी धावांचे फटके 1 सिंगल रन आणि 1 निर्धाव चेंडू अशा पद्धतीने 11 धावा खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस संघाचं धावफलक होतं 8.5 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 17 धावांवरती. आणि तिसरं षटक हाताळलं ते अमित याने. पहिल्या बॉलवर चौकार खाल्ला परंतु त्यानंतर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. 2 निर्धाव चेंडू त्याच्या ओव्हरमधून आलेत. एकूण 8 धावा तो खर्च करतोय आणि संघांचं धावफलक जर आपण पाहिलं तर नेरूर दुर्गावाडी संघ जाऊन पोहोचतोय 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस बिनगडी बाद 25 धावा. म्हणजे सलामीवीर दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये अजूनही उपस्थित आहेत. सुरुवात खूप शांत आणि संयमी पद्धतीने केली. खूप चांगलं टेम्परामेंट दाखवलं. एकेरी दुहेरी धावांनी मात्र स्वतःला सेट करून घेतलं आणि त्यानंतर आक्रमक झाले. 2 ओव्हरमध्ये तसं पाहिलं गेलं तर 19 धावा ठोकल्या दोन्ही फलंदाजांनी. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 चेंडू हातामध्ये आहेत फलंदाजांकडे आणि 12 चेंडूंवरती आता मात्र फलंदाज प्रयत्न करतील ते जास्तीत जास्त धावा बनवण्याचा. खरं तर क्रिकेटमध्ये गोलंदाज प्रयत्न करतात धावा रोखण्याचा आणि फलंदाज प्रयत्न करतात धावा ठोकण्याचा. आता धावा ठोकल्या जाणार की रोखल्या जाणार हे या पुढील 2 ओव्हरमध्ये आपल्याला कळणार आहे. 25 धावा 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस. 25 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस इन दी एंड ऑफ 3 ओवर्स. 3 ओवर की समाप्ति के बाद बिना किसी नुकसान के 25 रन बने हैं नेहरू दुर्गावाडी टीम के खाते में. जोएल बहुत ही अच्छी फॉर्म में बल्लेबाजी करते हुए एक सिंगल डबल रन के साथ चौके छक्कों की जोड़ भी यहां पर दी है स्कोर कार्ड को. नए गेंदबाजी मार्ग पर इस बार ब्लॉक होल गेंद वैयक्तिक दूसरा ओवर लेकर आते हुए प्रवीण कूद कर निकालना चाहते थे. उतनी अच्छी टाइमिंग नहीं कर पाए जोएल. इस बार सिंगल रन पर संतुष्ट रहना पड़ेगा शुभम और जोएल की जोड़ी को. जर्सी नंबर 4 में बाईं हाथ के बल्लेबाज जोएल और दूसरी तरफ बाईं हाथ के बल्लेबाज शुभम को हम देख सकते हैं बल्लेबाजी के लिए नेहरू दुर्गावाडी टीम द्वारा. सलामीवीर दोनों बल्लेबाजों के तौर पर. शुरुआत तो बहुत अच्छी की है. पहले 3 ओवर में 25 रन बनाए. अब ये चौथे ओवर की शुरुआत हुई है सिंगल रन के साथ. वैयक्तिक दूसरा और टीम के लिए चौथा ओवर लेकर प्रवीण गेंदबाजी मार्ग पर. फील्डिंग में थोड़ा सा यहां पर बदलाव करेंगे अपने गेंदबाजी के खेल को यहां पर देखते हुए. बाईं हाथ के बल्लेबाज शुभम बल्लेबाजी के लिए स्ट्राइक एंड पर. राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करते हुए. राउंड विकेट आए इस बार. सीधे हाथों से खेला डाउन द ग्राउंड. पीछे खिलाड़ी मौजूद. आउटफील्ड थोड़ी सी स्लो है वहां पर. फील्डर जब तक गेंद पर पहुंचेंगे तब तक 2 रन तो आसानी से पूरे किए. तीसरे की मांग कर रहे शुभम लेकिन जोएल ने रोका. 2 रनों पर संतुष्ट रहेंगे. 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रनों पर. एक अच्छी कॉलिंग देखने को मिलती है दोनों बल्लेबाजों के बीच. एक अच्छा तालमेल.
जैसे ही पहला रन लेते हैं दूसरे के लिए मांग करते दौड़ते दौड़ते एक दूसरे को। इस बार कट कर दिया, पॉइंट की दिशा में जाती हुई गेंद, फील्डर वहां पर मौजूद, एक सिंगल रन तो आसानी से पूरा किया है। इक्के दुक्के के साथ चौके छक्कों की जोड़ भी अच्छी तरीके से दी है दोनों बल्लेबाजों ने नेहरू दुर्गावाड़ी टीम के स्कोर कार्ड को। मैच ऑफिशियल्स भी यहां से वहां दौड़ लगाते हुए मकरंद सावंत और प्रजेश रावले अंपायर की भूमिका में इस मैच के दरमियान। स्ट्राइक एंड पर इस बार जोएल, जो कि अच्छी फॉर्म में बल्लेबाजी करता हुआ नजर आया इस मैच में। प्रवीण की अगली गेंद इस बार जोएल के लिए, राउंड विकेट गेंदबाजी। इस बार सीधे हाथों से खेला, फिर एक बार लॉन्ग ऑन की तरफ भेजा है गेंद को। फील्डर जब तक दौड़ेंगे एक रन तो आसानी से पूरा होगा। 60 मीटर की ये दूरी है और इस 60 मीटर की दूरी को पूरा करने के लिए पूरी ताकत लगानी पड़ेगी गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजने के लिए। लेकिन सिंगल डबल पर ज्यादा ध्यान है दोनों बल्लेबाजों का, कोई रिस्क नहीं उठाना चाहते। इस बार स्विंग एंड मिस हुआ, यह बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास था। इस बार कहीं ना कहीं हाथ खोलने की कोशिश हो रही थी जोएल द्वारा, लेकिन यह कोशिश नाकामयाब हुई। गेंद सीधे जाकर रुकी विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं। प्रवीण की एक अच्छी गेंद यहां पर ओवर में से 5वां गेंद पूरा करते हुए अब आखिरी गेंद के लिए प्रवीण अप टू द मार्क, नए बॉल के लिए गेंदबाजी मार्क पर, राइट एम राउंड विकेट। जोएल के लिए अगली गेंद, ये लोअर फुल टॉस है, उसे स्वीप किया है। फिर एक बार जाती हुई गेंद डीप मिड की तरफ, डीप मिड विकेट में फील्डर तैनात, स्क्वायर लेग के खिलाड़ी ने गेंद को रोका, गेंद को फेंका, तब तक 2 रन आसानी से पूरे किए गए। बार बार शुभम को अगर देखा जाए तो जैसे कि पैर में स्प्रिंग लगी हो, तीसरा रन लेने के लिए तैयार रहते। तेज तर्रार रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिलती है दोनों बल्लेबाजों द्वारा। स्ट्रोक खेला था जोएल ने, दूसरा रन आसानी से पूरा किया। आखिरी गेंद थी, 4 ओवर की समाप्ति हुई है। इस ओवर से आए 8 रन, टीम का कुल मिलाकर स्कोर जाकर पहुंचता हुआ 33 रनों पर। 33 धावा धावफलकावरती बिनगडी बाद 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस। आणि या मॅच मध्ये एक विशेष गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, आतापर्यंत एकही वाईड किंवा नो बॉल आलेला नाहीये 4 ओव्हर मध्ये। चांगली गोलंदाजी आई भवानी स्पोर्ट्स मोगरने संघाकडून, गोलंदाजाचं विशेषतः आपण कौतुक करतोय। 4 ओव्हर मध्ये एकही वाईड बॉल किंवा एकही नो बॉल टाकलेला नाहीये। असाच एक विक्रम नोंदवला गेलाय समीर राणे सर। अखंड जगभरामध्ये एकमेव असा गोलंदाज आहे आणि आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। सर कपिलदेव निखंज यांनी आपल्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये 38,942 बॉल टाकले, परंतु त्यामध्ये एकही नो बॉल कपिलदेव निखंज सरांनी टाकलेला नाही। हा एक विशेष विक्रम आहे संपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटमध्ये आणि आपल्या सर्व भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। खरं तर आज क्रिकेटसाठी एक दुर्दैवी घटना घडली आहे। ऑस्ट्रेलियाचे ऑलराउंडर क्रिकेटपटू अँड्रू सायमंड यांचं अपघाती निधन झालंय। या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आपण त्यांना विशेष भावपूर्ण आदरांजली सुद्धा वाहू शकतो आणि खरंच ती वाहिली जाते। खेळाडू कोणत्याही देशाचा असो, परंतु हा खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे जवळला पाहत असतो। जगभराच्या पाठीवर बरेचसे असे खेळाडू आहेत ज्यांनी मात्र क्रिकेटमधून खूप साऱ्या आठवणी आपल्याला दिलेल्या आहेत। खरं तर आपण सर्व भारतीय आपल्या देशाचा, आपल्या स्वतःचं सुदैव मानतो की भारताचा खेळाडू हा क्रिकेटचं दैवत म्हणून ओळखला जातो। क्रिकेटच्या मैदानावरती आपण ज्या ज्या वेळेला जातो सर्वप्रथम आठवण येते ती भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांची, द गॉड ऑफ क्रिकेट। ही एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्व भारतीयांसाठी। नवीन ओव्हरची या ठिकाणी सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये। बॉलिंग मार्कवरती आपण बघतोय गुरु, गुरु आपली ओव्हर सुरू करत असताना मात्र 3 धावा खर्च करतोय पहिल्या 2 बॉलवरती। पहिल्या चेंडूवरती एक सिंगल रन, त्यानंतर मात्र चेंडूला हलक्या हाताने दिशा दाखवली होती,
ढकलून दिलं होतं मिड ऑन क्षेत्रामध्ये. चेंडूवर स्वतः गोलंदाज गुरु जाधव पोहोचेल तोपर्यंत फलंदाज जोईल आणि शुभमने खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट सादर केलं आणि 2 धावा मिळवल्या दुसऱ्या चेंडूवरती. 2 चेंडूवरती 3 धावा खर्च केलेत. आणि गुरुने जर या ओव्हरमध्ये विकेट पटकावला तर तक्ष साळगावकर यांच्याकडून गुरुला 200 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलं जात आहे. ते धनेशजी साळगावकर यांच्याकडून. शेवटची ओव्हर प्रगतीपथावर आहे आणि समीरजी बघा, आपण खूप चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतायत दोन्ही फलंदाज. विकेट टाकत नाहीयेत, रिस्क घेत नाहीयेत. एकेरी दुहेरी धावा का होईत ना, पण प्रत्येक बॉलवर धावा घेण्याचा प्रयत्न करतायत आणि ज्या ज्या वेळेला मात्र संधी मिळते मोठा फटका सुद्धा खेळतायत. आणि क्रिकेटचं खरं तर हे सूत्र आहे की चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि घाणेरड्या चेंडूला सीमारेषा दाखवा. आणि त्या सूत्राप्रमाणे बॅटिंग करतायत. या वेळेला विकेट पटकावण्याची संधी गोलंदाजाला मिळते. विकेट किपरची साथ, एक मदतीचा हात आणि फलंदाज या वेळेला जोईल होतोय बाद. पकडला जातोय झेल आणि जोईलचा समाप्त होतोय खेळ. पहिला विकेट, पहिला गडी बाद, पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. तोशिक आलेलं आहे. उझेर येतोय फलंदाजीसाठी जोईलच्या जागेवरती. नेरूर दुर्गावडी संघाच्या माध्यमातून जोईलने खूप चांगली बॅटिंग केली आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत टिकून राहिला होता खेळपट्टीवर. शेवटच्या षटकातल्या 3ऱ्या बॉलवर गुरु जाधवच्या गोलंदाजीवरती तो झेलबादून माघारी परततोय. त्याची जागा घेतोय उझेर. राईट आर्म ओव्हर द विकेट गुरु जाधव. यावेळेला फुल टॉस बॉल मिळतोय. पंचांचा इशारा मात्र वाईट बॉलचा येईल कारण डाऊन द लेग साइड आहे बॉल. अतिरिक्त धावेने मात्र धावफलकावर या ठिकाणी एकेरी धावेची वाढ केली जाईल. गोलंदाज गुरु जाधवला वेळेला मात्र पंच दंडित करतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 22 प्रमाणे ज्या ठिकाणी व्हाईट बॉलची घोषणा, अवांतर धावेची वाढ, स्क्वेअर चेंडूचा इशारा पंचांकडून, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. धावफलक 37 धावांवरती जाऊन पोहोचतंय. 37 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट नाव इन दी एंड ऑफ 4.3 ओव्हर्स. रिमेनिंग 3 बॉल्स. 3 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. 5व्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ होत असताना एक विकेट मात्र पटकावली ती गुरु जाधवने. तक्ष साळगावकर यांच्याकडून मात्र जोईलची विकेट पटकावल्याबद्दल 200 रुपयाचं पारितोषिक. या वेळेला मात्र गुड लेंथवर पिचिंग केला जातोय. बॉल ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आहे. अवे फ्रॉम द बॉडीचा मारा, आउटसाइड द ऑफ स्टंप, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅट्समन. आणखीन एक व्हाईट बॉल. आणि संजय आजगावकर यांच्याकडून ब्राह्मण भटवाडी युवा मंडळाच्या या कार्यक्रमासाठी, या स्पर्धेसाठी 100 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक. संजयजी आजगावकर यांच्याकडून ब्राह्मणदेव भटवाडी युवा मंडळाच्या या स्पर्धेच्या आयोजनासाठी 101 रुपयाचं रोख रकमेचं बक्षीस आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद संजयजी आजगावकर साहेब. त्यावेळेला मात्र बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्याच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होतोय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चाललाय चेंडू. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचू शकत नाहीये. मैदानाच्या आकाराला आपल्याला पार करायचा असेल तर या वेळेला ताकद लावावी लागेल. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गुरु जाधव थोडासा चपळ दिसला. या वेळेला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर केलं चेंडूला आणि नॉन स्ट्राईक एंडवरच्या यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. तू चलमय आहे असं म्हटलं. जोएल आउट झाल्यानंतर शुभम सुद्धा त्याच्या मागोमाग माघारी परतलाय. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट, आणखीन एक झटका. हा विकेट पडेल तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर. शेवटच्या ओव्हरमध्ये 4थी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी शुभम वैयक्तिक 13 धावा बनवून बाद होतोय. दोन्ही सलामीवीर बॅटर्सने खूप चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. संघाच्या धावसंख्येला खूप चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचवलंय. 5 ओव्हरचा सामना आहे ज्यामध्ये आतापर्यंत चेंडू पूर्ण झाले आहेत 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावांवरती. 2 चेंडू अजूनही या ओव्हरमधले शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडवर उझेर आहे, नॉन स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज जातोय महेश. गुरु जाधव राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेला मात्र खूप चांगला फटका बघायला मिळतोय. फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय बॉल. वन बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणखीन एक मोठा फटका. यावेळेला डीप मिड विकेट मध्ये चाललाय बॉल. टायमिंग झालंय. ताकदीचा पुरेपूर वापर होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा षटकार शेवटच्या बॉलवरती उझेरच्या बॅटमधून. एकूण 10 धावा 2 चेंडूंवरती येत आहेत. संघाचा धावफलक 51 धावांवरती जाऊन पोहोचतंय आणि 5 षटकांची समाप्ती होत असताना 2 गाड्यांच्या मोबदल्यात नेरूर दुर्गावाडी संघाने बनवले 51 धावा. जिंकण्यासाठी आई भवानी स्पोर्ट्स मोगरणे संघाला 52 धावांचं लक्ष्य. कसाल समीरजी राणे सर आपल्यासोबत समालोचन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. तर पुढील मॅचचं समालोचन आपण ऐकणार आहोत समीरजी राणे यांच्याकडून. तत्पूर्वी काही क्षणासाठी आपली विश्रांती घेतो आणि जातो समीरजी राणे सरांकडे. विनंती करतो समीरजी राणे सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद.
आई भवानी पेंडूर विपक्ष दुर्गावाडी नेरूर. आई भवानी चौकार आणि षटकार, त्यामुळे एक वेगळी रंगत आली सामन्यामध्ये. अखेरच्या चेंडूवर षटकार बसल्यानंतर सुरेख रंगत आली सामन्यामध्ये. धावसंख्या पोचली आहे ती 51. दोन गड्यांच्या मोबदल्यात विजयासाठी 30 चेंडू आणि 52 धावांची गरज. आहेत मकरंद सावंत आणि प्रजेश रावले. कालच्या दिवसभरामध्ये या दोघांनी कालचा दिवस गाजवला. ते आज याच दिवसामध्ये आपल्याला पंच म्हणून पाहायला मिळत आहेत. प्रजेश रावले आणि मकरंद सावंत एका सामन्यामध्ये समालोचन कक्षाच्या थेट उंचीवरती षटकार खेचला, विजयी षटकार खेचला तो प्रजेश रावले याने. मकरंद सावंत मात्र सुरेख आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुरेख षटकार खेचला अखेरच्या चेंडूवरती मकरंद सावंत याने. आणि महाअंतिम सामन्यासाठी पात्र झालेत वीर साईलिंग कट्टा. आजच्या दिवसातील पहिला सामना साखळी फेरीतील रंगतोय तो म्हणजे आई भवानी मोगरने विपक्ष दुर्गावाडी नेरूर. गोलंदाजी मार्कवरती आहे गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती करीम. आणि पहिल्या चेंडूवरती त्रिफळेचा वेध घेतला जातोय. बॅटची कट, चेंडू जाऊन आपटतोय म्हणजे त्रिफळेला. त्रिफळाची दोन परतावा लागेल. पहिल्या चेंडूवरती फलंदाज लागला. संघ मालक स्वतः कर्णधार गणपती याला तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने अष्टपैलू कामगिरी करण्याच्या हेतूने पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोन मनात ठेवून स्ट्राईक यांच्या दिशेने सज्ज होईल. निखिल नावाचा फलंदाज, हा सुद्धा एक महाराष्ट्र पोलीसचा जाबाज शिपाई. स्ट्राईक यांच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती आहे सफलता प्राप्त गोलंदाज करीम. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त गोलंदाज. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे उर्वरित 29 चेंडूंवरती. फुलटॉस चेंडू या ठिकाणी पायावरती आदवतोय चेंडू. एक धाव निश्चितच मिळेल. एका धावेने धावसंख्येत भर पडते. सांघिक धावसंख्येचं खातं खोललं जाते. धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. 52 धावांचा पाठलाग करत असताना एक धाव बॅटकट. एक धाव मिळते या ठिकाणी निखिलच्या माध्यमातून. धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती षटकातील तिसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल प्रवीण. सुरेख गोलंदाजी केली आहे प्रवीण याने. 2 षटका हाताळली. 2 षटकांमध्ये फक्त 14 धावा खर्च केल्या आहेत प्रवीण याने. प्रवीणच्या बॅटमधून फटका सजलाय. झेल खाली आहे क्षेत्ररक्षक आणि बाद होऊन परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला प्रवीण याला डीजे.
नवीन फलंदाज स्ट्राईक यांच्या दिशेने आदित्य बॅट्समन कोण नाव नाही माहिती. सुरेख गोलंदाजी करीम याची फलंदाज मला वाटतं नाव माहिती असते का? अमित आहे. फलंदाजाला चेंडू लागलाय. जरा पाणी घेऊन जायचंय मंडळाचे कार्यकर्ते. ने आपल्या जबाबदारी आहे, आपला जीव सांभाळून खेळायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा करीम आणि या ठिकाणी मात्र घेतला जातो त्रिफळाचा वेध. यापूर्वीचा चेंडू अंगाचा वेध घेतला होता, आता मात्र घेतो त्रिफळाचा वेध. गड्याचं पतन होतंय. तिसरा धक्का बसतोय तो म्हणजे आई बाबांनी मोगरने संघाला सांघिक धावसंख्या 1 असताना पहिल्या षटक प्रगतीपथावरती. नावाचा आता कुठेतरी असं वाटू लागले पहिल्या षटकामध्ये एकच धाव होते, 3 गडी बाद होत आहेत. आई बाबांनी मोगरने संघाच्या डकआउटमध्ये कोणती तरी हिरोईन येऊन बसली की काय असं वाटू लागलंय, कारण जाणारा फलंदाज पुन्हा परतीचा प्रवास करतोय. सलग 3 गडी बाद होत आहेत. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव मिळते, तिसऱ्या चेंडूवर गड्याचं होतंय पतन, चौथा चेंडू निर्धाव आणि 5व्या चेंडूवर होतोय गडी बाद. 6वा चेंडू करीम याचा गुरुसाठी. सुरेख गोलंदाजी हाताळतो. या ठिकाणी शक्ती प्रदर्शनाचं षटक कोणत्या प्रकारे हाताळलं पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज आहे करीम. सुरेख गोलंदाजी. या चेंडूवर 1 धाव मिळेल. औचित्य आहे ते म्हणजे ब्राह्मणदेव भटवाडी पेंडूर संघाचं पेंडूर क्रीडा मंडळाचं. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या षटका अखेरीस सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 2 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावा पाहिजेत अजून 50. जवळजवळ 12-12.5च्या सरासरीने धावा कराव्या लागतील फलंदाजाला. कोणाला तरी एकाला संकटमोचक म्हणून उभं ठाकावा लागेल, कारण धावा घेण्याचा क्रम कमी आणि गडी बाद होण्याचा क्रम जास्त पाहायला मिळतोय आई भवानी मोगरने संघाकडून. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्र धावांचा, त्यानंतर चौकार आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार. या चेंडूवरती गुरुने उडवलाय. पाहूया काय होतंय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जाऊन चेंडू जमिनीला दान केला जातोय आणि या चेंडूवर मिळते 1च धाव. एका धावेने धावसंख्येत भर पडते. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे 3 धावा. पहिल्या चेंडूवर हुजेर याच्या 1 धाव घेतली जाते गुरु याच्या माध्यमातून. सुरेख प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय जोएल नाईक.
अनेक वेळा आपण त्याला क्रिकेट तसेच व्हॉलीबॉलसुद्धा जोएल छान खेळतो. अनेक वेळा आपण त्याला खेळताना पाहतो. सर्व सामन्यांमध्ये सर्व खेळांमध्ये खेळाडू वृत्ती जी असते ती मात्र जोएलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. व्हॉलीबॉलसुद्धा सुरेख खेळतो. मी त्याला शिवारी ओरोसच्या मैदानावरती व्हॉलीबॉल खेळताना पाहिलं होतं. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय उजेर. पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केली जाते. दुसऱ्या चेंडूवर एक धाव खर्च करतोय. तिसऱ्या चेंडूवर चेंडूला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर मात्र धाडू शकत नाही. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येत भर पडते. एकेरीवरती जास्त भर मिळतोय तो म्हणजे आई भवानी मोगरने संघाचा 52 धावांचा पाठलाग करत असताना एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता आहे. आई भवानी मोगरने संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून या चेंडूवरती सुद्धा गडी होतोय बाद. सफलता प्राप्त. गोलंदाज उजेर डीजे. चूप पाताडे. निखिल मात्र एके बाजूने झुंज देताना पाहायला मिळत होता, परंतु यापूर्वीच्या चेंडूवरती निखिल याला झेलबाद होऊन परतावं लागलं. 2 फलंदाज झेलबाद होऊन तंबूच्या आसऱ्याला आणि 2 फलंदाज त्रिफळाचीत होऊन तंबूच्या आसऱ्याला. 4 गड्यांचं होतंय पतन. सांघिक धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 गडी बाद 5 धावा 52 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा उजेर सज्ज होतोय आणि या चेंडूवरती सुद्धा गड्याचं होतंय पतन. संघाला बसला 5वा धक्का. निम्मा संघ गारद होतो या ठिकाणी. सांघिक धावसंख्या 5 असताना डीजे. बॅट्समन कोणतो गेलो तो कोण देऊ. नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतो देऊ नावाचा. गोलंदाजी मार्कवरती हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज आणि या चेंडूवर पंचांजवळ दाद मागितली जाईल. गडी होतोय बाद. पहिला हॅट्रिक होतोय. गोलंदाज उजर याच्या माध्यमातून ब्राह्मणदेव भटवाडीच्या मैदानावरती पहिल्या वर्षी आपल्या नावे पहिलं हॅट्रिक नोंदवतोय उजेर डीजे.
मात्र बाद झाले 6. धाव संख्या आहे ती म्हणजे 5 आणि गुरु याचा नाच पाहायला मिळतोय मैदानावरती. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सर्व प्रयत्न मात्र प्रयत्नच राहत आहेत. गुरु याचे बॅटचा आणि बॉलचा काहीही संपर्क नाही. बॅटचा बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू मात्र जातो यष्टी रक्षक झोयल याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते गणना. धाव संख्या स्थिरावलेली 5 वरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. या चेंडूवरती मोठा फटका सजलाय. गुरु याच्या बॅटमधून एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा असेल प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव होते पूर्ण. बऱ्याच प्रतीक्षेनंतर जवळजवळ 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धावा येत आहेत. आई भवानी मोगरने संघ 52 धावांचा पाठलाग करत असताना 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. सांघिक धावसंख्या होते 7 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. या चेंडूवरती चेंडू जातोय निर्धाव. सुरेख गोलंदाजी ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये करीम, दुसऱ्या षटकामध्ये हॅट्रिक गोलंदाज उजेर आणि आता मात्र अक्षय 2 धावा खर्च करतोय आतापर्यंत. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ पडतोय माघारी. बाद होतोय गडी. फलंदाज होतोय बाद. गुरु नावाचा संघाला बसलेला हा 7वा धक्का असेल. 7वा धक्का. सांघिक धावसंख्या 7 असताना डीजे स्ट्राईक एंडच्या दिशेने सज्ज होईल. नॉन स्ट्राईक एंडला मुन्ना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती यापूर्वीच्या चेंडूवर गडी बाद केल्यानंतर सफलताप्राप्त गोलंदाज अक्षय. सांघिक धावसंख्या 7 गडी बाद 7 52 धावांचा पाठलाग करत असताना सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. दुर्गावाडी नेरूर संघाच्या माध्यमातून आपल्याजवळ 52 धावा आहेत. त्यामध्ये कशा प्रकारे रोखता येईल 4 5 चेंडू पहिले 2 डॉट कसे, एक डॉट आणि एक डबल ना. त्यानंतर एक डॉट गेला मग विकेट आणि आता एक लावले. ओव्हर झाली. ओके. षटकाची होते सांगता. 3 षटकांच्या अखेरी सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे एक काढला 8 झाले. सांघिक धावसंख्या होते 7 गडी बाद 8 धावा. 3 षटकांचा खेळ पडतोय माघारी. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती जय गणेश. मूर्ती लहान पण कीर्ती महान. गोलंदाजी मार्कवरती जय गणेश पाहायला मिळेल. रमेश वराडकर यांनी जर सलग 2 षटकार मारले तर 500 रुपये पारितोषिक येते. रमेश वराडकर यांच्यासाठी या चेंडूवर एक धाव घेतली जाते. जय गणेशाच्या पहिल्याच चेंडूवरती एक धाव रमेश वराडकर यांच्या बॅटमधून. धावसंख्या होते ती म्हणजे 52 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. मुन्नाची फलंदाजी पाहायला मिळेल. बऱ्याच प्रतीक्षेनंतर मुन्ना स्ट्राईक एंडच्या दिशेने. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. करीम पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले. त्यानंतर मात्र उजेर 3 धावा खर्च करतोय, 3 गडी बाद करतोय. अक्षय 3 धावा खर्च करतोय, 1 गडी बाद करतोय. सुरेख गोलंदाजी सर्व गोलंदाजांकडून पाहायला मिळाली. या चेंडूवरती मिळत आहे 2 धावा. 2 धावांनी धावसंख्येत भर होते. सांघिक धावसंख्या होते ती म्हणजे
दुहेरीमध्ये परावर्तित होते 11 धावा. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. नवीन संघ कोण आला असेल? सुरेख गोलंदाजी करतोय जय गणेश. हा चेंडू सुद्धा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. मुन्ना याचा चेंडू काही समजू शकत नाहीये. या चेंडूवरती फलंदाजाजवळ बऱ्याच वेळा उत्तर नसतं. सुरेख गोलंदाजी जय गणेशाची एका निर्धाव चेंडूची होते सांगता. चौथं षटक प्रगतीपथावरती. या चेंडूवर मोठा फटका सजलाय. पाहूया झेल होतोय का, परंतु या ठिकाणी झेल जमिनीला दान होतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी तिसरी धाव सुद्धा पूर्ण होते. चौथ्या धावेचा असेल प्रयत्न आणि चौथी धाव पूर्ण होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांमध्ये मुन्ना आणि रमेश वराडकर. या चेंडूवरती 4 धावा मिळत आहेत. धाव संख्येत परावर्तित होईल. सांघिक धाव संख्या बदलते. 15 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावांचा पाठलाग करत असताना षटकातील शेवटचा चेंडू जय गणेशाच्या चेंडू मात्र गणला जातोय. निर्धाव षटकाची होते सांगता. 4 षटकांच्या अखेरीस 15 धावा 52 धावांचा पाठलाग करत असताना विजयासाठी चेंडू शिल्लक आहे 6 धावा पाहिजेत, त्या म्हणजे 37. डीजे गोलंदाजाकडून 1 धाव मिळते त्या चेंडूवरती. एका धावेने धाव संख्येत भर होते. सांघिक धाव संख्या होते ती म्हणजे 16 धावा. गोलंदाज फाईज. गोलंदाजी मार्गावरती फाईज येतोय. पहिला चेंडू या ठिकाणी एका धावेचा फेकतोय गोलंदाज. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल मुन्ना. उर्वरित 36 धावांची गरज. उर्वरित 5 चेंडूंवरती. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. हा चेंडू मात्र अवांतर वाटला होता फलंदाजाला, परंतु या ठिकाणी अंगावरती आदळतोय फलंदाजाच्या. चेंडू जातोय निर्धाव गणला जातोय. नवीन संघ आला असेल तर या ठिकाणी मंडळाकडे येऊन आपली नाव नोंदणी करायची आहे. पुढील चेंडू फाईजेचा. मुन्नासाठी चेंडू समजू शकत नाही. चेंडू जातोय निर्धाव. षटकाचा होतो मध्यान्ह. पूर्वार्धामध्ये फक्त 1च धाव खर्च केली जाते गोलंदाज फाईज याच्याकडून. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. उत्तरार्धातील 3 चेंडू कोणत्या प्रकारचे फेकतोय फाईज हे मात्र पाहणं औत्सुक्याचं. या चेंडूवरती स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मात्र 1च धाव मिळेल. एका धावेने धाव संख्येत भर पडते. सांघिक धाव संख्या होते ती म्हणजे 17 धावा. रमेश आणि मुन्ना यांच्यामध्ये मात्र सुरेख भागीदारी पाहायला मिळाली या संपूर्ण इनिंग मध्ये. या चेंडूवरती मोठा फटका आलाय रमेशाच्या बॅटमधून. 1 धाव मिळते. एका धावेने धाव संख्या होते ती म्हणजे 18 धावा. सामन्यातील औपचारिकता तेवढी बाकी. चेंडू शिल्लक आहे 1. एका चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती आहे गोलंदाज फाईज. सुरेख गोलंदाजांचं प्रदर्शन पाहायला मिळालं. करीम, उझेर, अक्षय, जय गणेश आणि आता मात्र फाईज याचं. शेवटचा चेंडू टोलावला जातोय आणि या चेंडूवर कदाचित 1 किंवा दुसरी धाव मिळू शकते आणि विजयी संघ ठरतोय तो म्हणजे दुर्गावाडी नेरूर. या सामन्यामध्ये आपला पहिला विजय घोषित करतायत. गडी